बांधवांनो, राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. शाहू महाराजांचं कार्य हे जगाच्या समोर आलेलं आहे, पण आपल्या नव्या पिढीनं खऱ्या अर्थानं ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण हा तर्नाबांड राजा ज्या वेळेला गादीवरती बसला, 1894चं ते साल होतं. 1894 साली राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्याच्यापूर्वी त्यांचं शिक्षण वगैरे आपण बघण्यापेक्षा आपण थेट सामाजिक परिवर्तनाची चळवळ पाहूया. तर 1894 सालचा जो कालखंड होता, त्या कालखंडामध्ये जाती धर्म हा अत्यंत मोठा वाद निर्माण झालेला होता. अस्पृश्यता ही टोकाची होती. पेशवाईनं सगळीकडे जातीवाद वाढवलेला होता. अशा परिस्थितीमध्ये शाहूराजे राजा झाले. महात्मा फुल्यांचं काम हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचं पसरत होतं. सत्यशोधक समाजाचं कार्य हे तळागाळापर्यंत जाऊन इथल्या इतर वर्णातील, आपण त्याला शूद्र जाती म्हणू, त्या उच्चवर्णीय ब्राह्मणांच्या विरोधामध्ये, वैदिकांच्या विरोधामध्ये बंड करायला उठल्या. अशा वेळेला तो सत्यशोधक समाज महात्मा फुल्यांपर्यंत त्याचा विचार पोहोचला, शाहू महाराजांपर्यंत त्याचा विचार पोहोचला आणि राजर्षी शाहू महाराजांनी तो विचार आपल्या राज्यामध्ये अंमलात आणला. मला अगोदर माझ्या सगळ्या बांधवांना इथं सांगायचंय की फुले शाहू आंबेडकरांचंच आपण का नातं सांगतो महाराष्ट्रामध्ये, तर याच्या मागचं कारण असं आहे की महात्मा फुल्यांनी सामाजिक क्रांतीचा विचार मांडला. तो विचार मांडण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी महात्मा फुल्यांनी सामाजिक लढाई दिला. त्या विचाराला राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये, आपल्या राज्यामध्ये अंमलात आणलं. महात्मा फुल्यांनी जो विचार पाहिला, जे स्वप्न पाहिलं, ते स्वप्न शाहू महाराजांनी अंमलात आणलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारतासाठी घटनेमध्ये ते कायदाबद्ध केलं. म्हणून आपण फुले शाहू आंबेडकरांचं नातं सांगतो आणि ह्या त्रयीनं या देशाच्या इतिहासाला एक वेगळी कलाटणी दिली. आज आपण कोरोनामध्ये सगळेजण घरामध्ये लॉकडाऊन झालेलो आहोत. तर त्याच एका अशाच प्रकारच्या घटनेनं या चर्चेला आपण सुरुवात करूया की शाहू राजांच्या कालखंडामध्ये नेमकी परिस्थिती कशा प्रकारची होती. एक छोटंसं राज्य, एक संस्थान त्यांच्या ताब्यामध्ये होतं. तर त्यावेळेला काय परिस्थिती होती, तर 1894ला शाहू महाराज राजे झाले आणि 1896 साली फार मोठा दुष्काळ कोल्हापूर संस्थान आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये पडला. त्या दुष्काळानं अनेक लोक ही मारल्या जाऊ लागली. मला इथं आवर्जून सांगायचंय की मुंबई प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावरती भूकबळीनं लोक मारल्या गेले. भारताच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये भूकबळीनं लोक मारल्या गेले. आपण थोडीशी 2019 ची परिस्थिती आणि 1894-96 ची परिस्थिती आपण थोडीशी तुलनात्मक स्वरूपामध्ये पाहूया, कारण बरंचसं सारखं घडते. तर यामध्ये पहा की 1896 साली मोठा दुष्काळ आला आणि हा मोठा दुष्काळ इतका भयान होता की त्या दुष्काळामध्ये भूकबळीनं हजारो माणसं मरायला लागली. पण कोल्हापूर संस्थान यामध्ये अपवाद होतं, कारण राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरातील लोकांना अन्नधान्याचा तुटवडा पडू नये यासाठी म्हैसूरवरनं धान्य मागवलं आणि ते धान्य प्रजेमध्ये वाटायला सुरुवात केली. लोकांच्या हाताला काम राहावं, काम नसेल तर लोक निराश राहतील, रोजगार मिळाला नाही तर उपाशी मरावं लागेल आणि कामाविना रयत जगू शकणार नाही. यासाठी शाहू महाराजांनी विहिरी खोदणे, रस्ते बनवणे, तलाव तयार करणे अशी खोदायची कामं पोरांना दिली. अशी खोदायची कामं मजुरांना, सगळ्या रयतेला दिली. त्यातनं लोकांच्या हाताला काम आणि रोजगार मिळायला लागलं. याच्या पुढे जाऊन त्यात महिलांना सुद्धा कामाला लावलं आणि त्यांच्या रोजगाराची आणि खाण्याची व्यवस्था केली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. पण शाहू महाराजांचा खरा दृष्टिकोन आणि संवेदनशीलता कुठं लक्षात येते, तर मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे आपल्या सगळ्यांना बांधवांनो की ज्या बायका या तान्ह्या बाळांना घेऊन कामाला यायच्या, त्या तान्ह्या बाळाला त्याची कोण काळजी घेणार, कारण मायबाप तर गोरगरीब जनता होती, गोरगरीब रयत होती. मग रस्ते खोदायला, विहीर खोदायला ती सगळेजण तिथं मुलांना कुठल्या तरी झाडाखाली झोका बांधून जायचे. तर आजपासनं जवळपास 125 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी त्या मुलांसाठी पाळणाघरं उभी केली आणि त्यांना तिथं दूध पाजायची व्यवस्था सुद्धा केली. म्हणजे 21व्या शतकामध्ये आपण आज शासनानं पाळणाघरं तयार केली, ही आजची व्यवस्था आहे.
पण त्या कालखंडामध्ये शाहू महाराजांनी मजुराची व्यवस्था केली, महिलांची व्यवस्था केली, धान्याची व्यवस्था केली आणि याच्या पलीकडे जाऊन तान्या बाळांना पाळणा घराची व्यवस्था केली. तर हा सामाजिक परिवर्तनाचा आणि विकासाचा दृष्टिकोन घेतलेला भारतातला एकमात्र राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते. आणि ह्याच्या पुढे जाऊन 1896च्या काळातच दुसरी परिस्थिती उद्भवली. मुंबई प्रांतामध्ये प्लेगची साथ ही मोठ्या प्रमाणावरती फुफावायला लागली. आपल्या इकडे मरी येऊ दे, पटकी येऊ दे, ह्या ज्या काही शिव्या आहेत त्या अशाच आजारावरून कदाचित पडलेल्या आहेत. आणि ही जी प्लेगची साथ होती ती इतकी भयान होती की त्यातनं फटाफट माणसं मरायला लागली, हजारो मृत्यूचा आकडा वाढायला लागला. आज जशी आपण कोरोनाच्या परिस्थितीला सामोरं जात आहोत, अगदी त्याच पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारची दहशत लोकांच्या मनावरती निर्माण झाली. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्या दहशतीला कोल्हापुरामध्ये लवकर येऊ दिलं नाही. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान लॉकडाऊन केलं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हा राजा किती दूरदृष्टीचा होता लक्षात येईल. शाहू महाराजांनी कोल्हापूरला लॉकडाऊन केलं, बाहेरून येणारे सगळे रस्ते सील करण्यात आले. उंदरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती प्लेगचा फैलाव व्हायचा. तर शाहू महाराजांनी त्या ठिकाणावरती त्याची काळजी घेतली, गावं निर्जंतुकीत करण्यात आली, लोकांना स्वच्छतेचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि 1896 सालामध्ये मुंबई प्रांतामध्ये आलेला प्लेग हा कोल्हापूर संस्थानामध्ये जवळजवळ पुढचे 2 ते 3 वर्ष हा येऊ सुद्धा शकला नाही. पण नंतर मात्र 2 वर्ष हा प्लेग कोल्हापुरात आला. त्यावेळेला सुद्धा शाहू महाराज स्वतः घोड्यावरनं सगळीकडे फिरायचे, लोकांना सांगायचे की आपण यातनं बरं होऊ शकतो, आपल्याला याला सामोरं जायचं आहे. आणि ज्या गावामध्ये प्लेगचा एखादा रुग्ण आढळेल त्या गावात सगळ्याच्या सगळ्या गावाला उचलून ट्रान्सफर केल्या जायचं आणि त्या लोकांना कुठल्या तरी डोंगरावरती खोप्या वगैरे घालून ठेवल्या जायचं. म्हणजे पहा की आजपासनं जवळपास 120 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्लेगची जे नियोजन केलं होतं त्यात सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शिकण्यासारखं आहे. पण हा झाला प्रजेसाठी करण्यात आलेला एकंदरीत कार्य शाहू महाराजांचं. पण दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जे शाहू महाराजांनी काम केलं ते म्हणजे जातीतील लोकांना जातीअंताच्या जातीयवादाच्या दृष्टिकोनातून बाहेर काढणे आणि मानवतावादाकडे नेणे. यासाठी महात्मा फुल्यांचा सत्यशोधक विचाराकडे का वळले तर याला वेदोक्त प्रकरण आपण ज्याला म्हणतो ते वेदोक्त प्रकरण फार मोठं कारणीभूत ठरलं. आता यामध्ये वेदोक्त प्रकरण झालं हे सगळ्यांना माहिती आहे, पण नेमका किस्सा काय घडला, तो प्रसंग काय होता हा मात्र आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसतो. तर वेदोक्त प्रकरण अशा प्रकारचं होतं की सकाळी सकाळी राजे महाराजे ज्या वेळेला नदीमध्ये स्नान संध्या करायला जायचे त्यावेळेला क्षत्रिय राजाच्या राजपुरोहितानं सूर्याला अर्घ्य घालते वेळेस वेदोक्त मंत्र म्हणणं अशा प्रकारचा वैदिक संस्कृती सांगते. तर त्यावेळेला सकाळी सकाळी राजर्षी शाहू महाराज सूर्याला अर्घ्य घालतायत आणि यांचा राजपुरोहित तिथं आलेला आहे जो आंघोळ करून आलेला नाही. वैदिक परंपरा सांगते की राजपुरोहितानं राजासाठी अगोदर आंघोळ करून मंत्र म्हणायचे असतात, पण हा आंघोळ न करून आलेला आळे पिळे देणारा कळकट मळकट जांभळ्या देत हा शाहू महाराजांसाठी मंत्र उच्चाटन करायला लागला. कुठले मंत्र म्हणायला लागला तर पुराणोक्त मंत्र म्हणायला लागला. बरं हे सांगितलं कोण तर राजाराम शास्त्री भागवत नावाचे दुसरे एक ब्राह्मणच ग्रस्त होते, पण ते पुरोगामी होते. राजाराम शास्त्री भागवतांनी शाहू महाराजांना सांगितलं महाराजा तुम्हाला शूद्र म्हणायला लागलाय. महाराज म्हणले काय शूद्र कस काय शूद्र म्हणायला लागलाय. तर त्यावेळेला राजाराम शास्त्रींनी हा सगळा प्रसंग समजावून सांगितला की महाराज हा ब्राह्मण पुरोहित यानं तुमच्या अगोदर स्नान संध्या करून तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणायला पाहिजे, पण हा पुराणोक्त मंत्र म्हणतोय. पुराणोक्त मंत्र एक शूद्रांसाठी म्हटल्या जातात आणि वेदोक्त मंत्र एक क्षत्रियांसाठी म्हटल्या जातात. शाहू महाराजांनी विचारलं काय रे बाबा तू कस काय माझ्यासाठी पुराणोक्त तू मला शूद्र का म्हणायला लागलाय, पुराणोक्त मंत्र का म्हणतोय. मोठी पंचायत निर्माण झाली. त्यावेळेला तो पुरोहित अत्यंत उद्धट आणि उर्मटपणे ज्यांच्याकडे नौकर होता त्या मालकाला तो पुरोहित म्हणायला लागला की तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रासाठी पुराणोक्तच मंत्र असतात. त्यावरनं शाहू महाराजांना लक्षात आलं की मी राजा आहे आणि जर माझी अशा प्रकारची अवस्था असेल, माझ्यासोबत उच्चवर्णीय ब्राह्मणांची जर अशा प्रकारची वागणूक असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय. आणि या अशा प्रकारच्या जातीयवादी लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी शड्डू ठोकला आणि जातीयवादाला
पूर्ण उपचून टाकण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये महात्मा फुल्यांचा समतेचा विचार हा पसरवायला लागले. आणि यामधनं पुढे झालं असं की वेदोक्त प्रकरणानं महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणावरती समाजकारणावरती एक वेगळा प्रभाव टाकला. आणि मग शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, माणसं शिकली नाही तर जाती अंत त्यांच्या डोक्यातला होणार नाही, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांना वसतिगृह उभी केली. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शाहू महाराजांनी मराठा वसतिगृह, मुस्लिम वसतिगृह अशा प्रकारचे का एकंदरीत वसतिगृह निर्माण करण्यात आले, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जातीच्या नावावरनं का वसतिगृह सुरू करण्यात आले. त्याच्या पाठीमागचं कारण हे होतं की त्या कालखंडामध्ये शिक्षण देणं हा पहिला उद्देश शाहू महाराजांचा होता. आणि अनेक जातीतील माणसं म्हणजे अगदी अस्पृश्य समाजातील सुद्धा एकमेका जातीसोबत ज्यावेळेस ठेवायला तयार नव्हती, म्हणून त्या जातीनं मुलांना राहायला अडचण होऊ नये आणि एकत्रित राहिली पाहिजे यासाठी त्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या जाती धर्माचे वसतिगृह उभी करण्यात आले. आणि शाहू महाराजांनी शिक्षणाची मोठी परंपरा उभी केली. आणि धर्माच्या नावावरनं ज्या वेळेला प्रश्न उभे राहायला लागले त्यावेळेला धर्माच्या नावावरनं प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आणि धर्माच्या ठेकेदारांना उत्तर देण्यासाठी छात्र जगद्गुरू हे पद तयार केलं. आणि त्या ठिकाणावरती एका मराठा समाजातील तरुणाला त्यांनी छात्र जगद्गुरू म्हणून दक्षिण पीठाची स्थापना केली आणि त्या ठिकाणावरती जगद्गुरू पद निर्माण केलं. आणि याच्या पुढे जाऊन मला आवर्जून सांगितलं पाहिजे की कुठल्याही धर्मानं त्या धर्माच्या गुरुला अथवा आपण महंत म्हणूया त्या महंताला विवाहाचा अधिकार दिलेला नव्हता. म्हणजे त्यानं अजन्म त्याला काय म्हणूया आपण ब्रह्मचर्य स्वीकारलं पाहिजे आणि ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे असं धर्म सांगतो. पण शाहू महाराजांनी ज्या वेळेला छात्र जगद्गुरूच्या पदावरती बसवलेला लक्ष्मणराव, मला वाटतं त्यांचं नाव, त्यांनी लग्न करायची ज्या वेळेला इच्छा प्रकट केली त्यावेळेस त्याला लग्न करण्याचा सुद्धा परवानगी दिली. तर हा व्यापक दृष्टिकोन हा शाहू महाराजांचा होता. आणि तो दृष्टिकोन हा महाराष्ट्राच्या राजकारणावरती दुर्गामी परिणाम टाकून गेला. आणि महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक धर्माचं काम हा मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूर संस्थानामध्ये होऊ लागलं. याच कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताच्या लढाईविषयी सुद्धा त्यांना माहिती मिळाली. बाबासाहेबांच्या शिक्षणाला मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत तर केलीच, पण रमाबाई ज्या वेळेला मुंबईच्या त्या ठिकाणावरती होत्या त्या ठिकाणी त्यांना सुद्धा स्वतःच्या बहिणीप्रमाणे जी काही मदत लागेल ती पुरवण्याचं काम शाहू राजानं केलं. आणि ह्याच्या पुढे जाऊन माणगाव परिषदेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. आपण सगळ्यांनी कदाचित पेपरवरती वगैरे पाहिलं असेल. त्या माणगाव परिषदेमध्ये जाती अंताच्या लढाईवरती फार मोठ्या प्रमाणावरती जातीय समाजाला माणूस म्हणून कशा प्रकारे या माणूस म्हणून पाहण्याला आड येत आहेत यावरती अत्यंत महत्वाचा चर्चा झाल्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व तिथून समाज मान्य झालं आणि त्यामध्ये शाहू महाराजांचा फार मोठा वाटा आहे. यामध्ये मला आवर्जून सांगितलं पाहिजे की या सगळ्यांच्या सोबत शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा सगळ्या क्षेत्रांबरोबर शेती क्षेत्रावरती अत्यंत महत्वाचं लक्ष दिलेलं आहे. समाज हा त्याच वेळेला अन्यायाच्या विरोधामध्ये बंड करू शकतो ज्या वेळेला त्याच्याकडे शिक्षण असेल आणि तोच समाज शिक्षण घेऊ शकतो ज्या समाजाकडे शिक्षण घेण्याची आर्थिक कुवत असेल. आणि म्हणून समाजाचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी सिंचनावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शाहू महाराजांनी लक्ष दिलं. आणि त्या सिंचनासाठी शाहू महाराजांनी वेगवेगळी धरणं बांधली. आपण राधानगरी धरणाला विचारतो, राधानगरी सारखं धरण त्यांनी बांधलं आणि सार्वत्रिक पाटबंधारे धोरण निर्माण केलं. आणि या धोरणाच्या माध्यमातून 1896 ते 1899 या कालखंडात जो दुष्काळ त्यांच्या स्वराज्यामध्ये पडला होता अशा प्रकारचा दुष्काळ हा परत पडू नये यासाठी सार्वत्रिक पाटबंधारे धोरण 1902 साली त्यांनी जाहीर केलं. आणि त्या माध्यमातून स्वतंत्र पाटबंधारे खात्याची निर्मिती केली, दुष्काळासाठी निवारण खात्याची निर्मिती केली. त्यांनी 1902 साली केला. आणि या प्रवासातून युरोपियन लोकांनी जी भौतिक प्रगती केली आहे त्याला ते प्रभावित झाले. निसर्ग हीच खऱ्या अर्थानं
आपली संपत्ती आहे आणि त्याची जोपासना पाहिजे, यासाठी सह्याद्रीच्या माथ्यावरील शेकडो इंच पाऊस पडतो आणि नद्यांच्या पावसाळ्यात दुथडी वाहून जातो, पण नंतर मात्र त्याची साठवणूक होत नाही आणि सुजलाम सुफलाम धरती होत नाही. म्हणून हा पडणारा पाऊस साठवून ठेवला पाहिजे, म्हणून राधानगरी धरण बांधण्यात आलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एक 3 वर्षापूर्वी राधानगरीच्या पायथ्याला असलेल्या गावामध्ये एका व्याख्यानाला गेलो होतो महात्मा फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं. त्यावेळेला राधानगरी धरण पाहिल्यावरती तिथं सुरक्षेला असलेल्या 10 वर्षापर्यंत त्या धरणाचं मेंटेनन्स हे ब्रिटिश सरकार करत होतं आणि तो करार संपल्यावरती महाराष्ट्र शासनाकडे ते देण्यात आलं. प्रकारचं राष्ट्राची उन्नती करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीची काळजी घेतली पाहिजे असा दूरदृष्टिकोन ठेवणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून नुसतं चालणार नाही, तर जे उत्पन्न वाढले त्या मालाला बाजारपेठा सुद्धा उत्पन्न झाला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर अशा प्रकारच्या बाजारपेठांची निर्मिती करण्यात आली आणि त्या बाजारपेठांच्या माध्यमातून लोकांना बाजार निर्माण करून आला. या बाजारपेठेतून दरवर्षी 50 लाखाचा गूळ, 20 लाखाचा भुईमुग खुद महाराजांनी त्या ठिकाणावरती निर्यात झाल्याची माहिती दिलेली आहे. आजही सर्व देशात कोल्हापूर ही गुळाची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. ती शाहू महाराजांच्या कालखंडापासून आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक अभिनव प्रयोग शाहू महाराजांनी केले. 1905 पर्यंत कोल्हापूर संस्थानात सुगंधित औषधी तेल उद्योग असेल, मधुमक्षिका पालन असेल, त्याचबरोबर कष्टार्क उद्योग, सुती कापडाचा उद्योग यासाठी देशाच्या विविध भागामध्ये महाराजांनी आपली माणसे पाठवली आणि त्यातल्या उद्योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी अथवा बाहेरून प्रशिक्षित माणसे आपल्या संस्थानात अधिकार पदावरती त्यांनी नेमली आणि प्रशिक्षित मजूर तयार केला, प्रशिक्षित कामगार तयार केला आणि त्या कामगारांना कोल्हापूर हे उत्पादनाचं केंद्र बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्या केंद्राला जगातली प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून कोल्हापूरला निर्माण केलं. हे शाहू महाराजांचं त्या काळातलं सगळ्यात मोठं काम होतं. त्याचबरोबर रसायन तज्ञ जपानमधून प्रशिक्षण घेऊन आले होते. त्यांचं नाव मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे की DS शाळीग्राम नावाचे एक रसायन तज्ञ जपानमधून प्रशिक्षण घेऊन आले होते. शाहू महाराजांनी त्यांना आपल्या संस्थानात इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर म्हणून नेमले आणि शाळीग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जंगल संपत्तीवर आधारित उद्योग सुरू करण्याचा महाराजांचा विचार होता. त्या दृष्टीने शाळीग्रामने सुगंधी औषधी तेल उद्योग अनेक केले. त्याचबरोबर मुंबईत भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनामध्ये कोल्हापूर संस्थानात उत्पादित झालेल्या अशा 3 सुगंधित औषधी तेलांचे नमुने पाठवण्यात आले आणि कोल्हापूर तेले तज्ञांच्या प्रशंसेस पात्र ठरू लागले आणि जगाच्या बाजारामध्ये जाऊ लागले. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती शाहू महाराजांनी काम केलं. मला याच्या पुढे सांगितलं पाहिजे की आज आपण चित्रपटांची कर्मभूमी म्हणून मुंबईकडे पाहतो, नाट्यसृष्टीची कर्मभूमी म्हणून मुंबईकडे पाहतो. मोठमोठाले फिल्मस्टार आपण पाहिलेले आहेत, स्टार आपण पाहतोय, ते सगळे मुंबईला बघतात. पण ज्या भालजी पेंढारकरांचं नाव चित्रपट सृष्टीचे फादर म्हणून घेतलं जातं किंवा प्रणेते म्हणून घेतलं जातं, ज्यांनी देशी बनावटीचा, भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा बनवला, त्या भालजी पेंढारकरांना त्या ठिकाणावरती प्रोत्साहन देऊन आर्थिक मदत करण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलेलं आहे. हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे. संगीत सूर्य केशवराव भोसल्यांसारख्या माणसांना त्यांनी मोठं केलं. त्याचबरोबर गौरी शंकर असतील, त्याला आपण अलादिया खा असं म्हटलं जायचं, अशी मोठमोठाली माणसं त्यांच्याकडे होती. त्याचबरोबर संगीताची थोर परंपरा शाहू महाराजांनी निर्माण केली. याविषयी सांगताना मला आवर्जून सांगितलं पाहिजे की देवासचे प्रसिद्ध गवई रजब अल्ली खान, त्यांचे पिते मुगले खा, किराणा घराण्याचे अर्धवयू हैदरबक्ष खा, अशा प्रकारचे अनेक लोक हे शाहू महाराजांच्या राजाश्रयाला आले आणि या माणसांनी मोठ्या प्रमाणावरती क्रांती केली आणि याच संगीत परंपरेमधनं पुढे बॉलिवूडची निर्मिती झाली. नाट्यकलेला अनेक नाटक कंपन्यांना शाहू महाराजांनी राजाश्रय दिलं. कलाकार हे समाजाचा आरसा असतात. कलाकार समाजाला क्रांतीकडे नेतात, कलाकार समाजाला सुधारणेकडे नेतात आणि म्हणून
त्या ठिकाणावरती कलाकारांना राजाश्रय मिळाला पाहिजे, यासाठी 1894 साली राज्यारोहण सोहळ्यानिमित्त किर्लोस्कर, शाहू नगरवासी अशा अनेक नाटक कंपन्या कोल्हापुरात मुक्कामास आल्या होत्या आणि त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यामध्ये राजवाडा, लक्ष्मीप्रसाद थिएटर इत्यादी ठिकाणावरती ते प्रयोग झाले आणि हॅम्लेट हे हिटलरचं नाटक सुद्धा त्या ठिकाणावरती झालं. शाहू महाराजांवरती त्याचा विशेष प्रभाव पडला आणि शाहू नगरवासी या गणपतराव जोशी यांच्या हॅम्लेटने सुद्धा म्हणजे तेच मोठा प्रभाव झाला. त्यानंतर गोविंदराव टेंब्यांसारखे कलाकार त्यांच्याकडे होते. कोकिळ शंकरराव सरनाईक, त्याला कोकिळ कंठी शंकर असं म्हटलं जायचं कारण त्यांचा आवाज फार गोड होता. यांना सुद्धा महाराष्ट्र कोकिळ ही सार्थ पदवी रसिकांनी दिली. त्यांना शाहू महाराजांनी मोठं केलं. अशा प्रकारे संगीत सूर्य केशवराव भोसल्यांपासून भालजी बेंडारकरांपर्यंत सगळ्यांना मोठं करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. मला रंगभूमीचा इतिहास इथं आवर्जून सांगितला पाहिजे. 19व्या शतकाच्या उदयास आल्यावरती मराठी चित्रपटसृष्टी मोठ्या प्रमाणावरती पुढे येऊ लागली. पण याच कालखंडामध्ये 1910च्या दशकास 1913 साली दादासाहेब फाळक्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला इतिहास प्रसिद्ध चित्रपट निर्माण केला, जो आपण अलीकडच्या काळामध्ये हरिश्चंद्राची फॅक्टरी वगैरे आपण पाहतोय. ते भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक सुद्धा मानले जातात दादासाहेब फाळके. या फाळक्यांना आपल्या स्टुडिओची उभारणी गोदावरीच्या तीरी नाशिकमध्ये करून त्या नगरीचे चित्रपट कलेच्या गंगोत्रीत रूपांतरण केले. पण पुढे पंचगंगा तीरावरील कोल्हापूर नगरीत त्यांचा हा चित्रपट निर्मितीचा जो काही स्वप्न होतं ते पुढे फुरलं, म्हणजे त्या ठिकाणावरती फुललं. आणि कला महर्षी बाबूराव पेंटर जे आहेत ते बाबूराव पेंटर याचे जनक होते. आणि करवीर नगरीमध्ये बाबूराव पेंटर, दादासाहेब फाळके आणि भालजी पेंढारकर या सगळ्यांना ताकद देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. यांच्या पाठीशी आर्थिक आणि राजाश्रय देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. म्हणजे आजच्या चित्रपट सृष्टीचे जनक हे खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराज आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे इतकं मोठं काम त्यांनी केलं. पण त्यांच्यावरती हल्ले सुद्धा झाले. शिवाजी क्लब नावाचा एक क्लब पुण्यातल्या भटा ब्राह्मणांनी, आपण पुण्यातल्या कर्मठ ब्राह्मणांनी वेदोक्त प्रकरणानंतर काढला आणि जाणीवपूर्वक त्याला शिवाजी महाराजांचं नाव दिलं आणि शाहू महाराजांना छळण्याचा प्रयत्न केला. पण शाहू महाराज यांना जुमानणारे नव्हते. शाहू महाराजांनी या सगळ्यांच्या छातीवरती पाय देऊन या महाराष्ट्रामध्ये समतेचा प्रवाह प्रवाहित केला. शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शेतीचा विकास झाल्याशिवाय आणि सर्वांगीण विकास केल्याशिवाय समाज पुढे जाणार नाही, हा दृष्टिकोन त्यांचा होता. शाहू महाराजांच्या जाण्यानंतर भास्करराव जाधवरावांनी पुढे सत्यशोधक समाजाचं काम कोल्हापूर संस्थानामध्ये तसंच चालू ठेवलं आणि त्या ठिकाणावरती श्री शाहू सत्यशोधक मंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्यातून सत्यशोधक मंडळाचं काम पुढे चाललं. शाहू महाराजांचा हा व्यापक दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या हृदयानं स्वीकारला आणि शाहू महाराजांचा हा दृष्टिकोन त्याने घटनेमध्ये घटनाबद्ध केला. जो शिकणार नाही त्याला शाहू महाराजांनी दंड लावला. पोरगा शाळेत येत नाही ना तर बापाला दंड लावला शाहू महाराजांनी. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम क्रमांक 21 मध्ये जगण्याच्या अधिकारात शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून टाकला आणि शिक्षण मोफत आणि सक्तीचं हा शाहू महाराजांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कोरला. महात्मा फुल्यांचा शिक्षणाची क्रांती शाहू महाराजांनी संस्थानात लागू केली आणि महात्मा फुल्यांचा विचार जो शाहूंनी लागू केला तो बाबासाहेबांनी घटनेत कायदाबद्ध केला. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या व्हिडिओवरती शिव्या देणाऱ्या नालायकांना मला इतकंच सांगायचंय की तुमचे वंशज पूर्वी सुद्धा होते, आता तुम्ही आहात, पण तुम्हाला आम्ही भिणारे नाहीयेत. भले तरी देऊ गांडेची लंगोटी, नाथाळाचे माता हानुकाठी, त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आम्ही वारस आहोत. आम्ही महात्मा फुल्यांचे वारस आहोत. आम्ही प्रेम पेरत राहू, तुम्ही विध्वंस पेरत राहा. आम्ही लोकांना या ठिकाणावरती आनंद देत राहू, तुम्ही तिरस्कार पेरत राहा. कारण तुम्ही हाफ चड्डीवाल्या संघाचे अनुयायी आहात आणि आम्ही महात्मा फुल्यांचे आहोत. ज्या महात्मा फुल्यांनी सांगितलं, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी, मांग महार महमद ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपुरी, असा सगळ्यांना पोटाशी धरावं हे सांगणाऱ्या महात्मा फुल्यांचे आम्ही वंशज आहोत. त्याच्या पुढे जाऊन ज्यांनी
मारेकऱ्यांना सुद्धा अनुयायी बनवलं, त्या महात्मा फुल्यांचे आम्ही वंशज आहोत. ज्या शाहू महाराज आपल्या दीन दलित समाजाला आपल्या पोटाशी धरलं आणि त्यांच्या डोळ्यातल्या अश्रू आणि पोटातली भूक पाहून ज्यांच्या डोळ्यांना पाणी आलं, त्या शाहू महाराजांचे आम्ही वंशज आहोत. आणि ज्यांनी हजारो वर्षापासून गुलामीमध्ये जगणाऱ्या समाजाला बाहेर काढलं आणि बुद्धाच्या समतेच्या मार्गावरती नेलं आणि प्रज्ञाशील करुणेचा मार्ग आम्हाला शिकवला, त्या बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत. त्यामुळं ट्रोलिंग करणाऱ्याला मला एवढंच सांगायचंय की तुमच्या पूर्वजांनी कालही आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला, आजही करताय, पण सत्य आम्हा घबाडाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. त्यामुळं आम्ही तीक्ष्ण उत्तरं देत राहू. तुम्ही कंटिन्यू तिरस्कार पेरत राहा, आम्ही प्रेम पेरत राहू. आणि विजय हा बुद्धाच्या समतेचा झालेला आहे, विजय हा बुद्धांच्या करुणेच्या विचाराचा झालेला आहे आणि तो विजय सुद्धा होईल. हाच विचार राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या माध्यमातून सगळीकडे पेरला आणि ती क्रांती समाजाच्या तळागाळामध्ये पोहोचली. त्या कालखंडामध्ये राष्ट्रीय चळवळीनं सांगितलं की शाहू महाराज तुम्ही आमच्याकडे या सगळ्या संघटनेला घेऊन. शाहू महाराज म्हणाले, रेड्याच्या बुद्धीचा समाज माझा आता कुठं जाग झालाय, तुमच्यासारख्या चतुर ब्राह्मणांच्या नादाला मला लागायचं नाही. आणि म्हणून सत्यशोधक समाज पुढे आला. आजही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण थोडासा चुकीचा अर्थ त्याचा घेतला. आपण शिकलो पण समाजासाठी त्याचा वापर करत नाहीत. संघटित झालो पण आपण एकाच जातीत संघटित झालो. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बहुजनांनो संघटित व्हा. आपण काय केलं, एकाच जातीत संघटित झालो आणि आपापल्याच जातींच्या विरोधामध्ये भांडायला लागलो. म्हणून शिकलो समाजासाठी वापरायचे, संघटित झालो एका जातीत नाही तर सर्वांनी मिळून एकत्रित व्हायचंय. आणि संघर्ष हा आपापसात करायचा नाहीये, तर या देशातल्या जे लोक विध्वंस पेरतायत, जे लोक धर्मांधता पेरतायत, जे लोक हिंदू धर्म खतरे में म्हणतायत, जे लोक मुस्लिम धर्म खतरे में म्हणतायत आणि धर्माच्या नावावरती भांडण लावतायत, अशा विष पेरून संविधान जाळणाऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करायचा आहे. हा संदेश तुम्हाला या ठिकाणावरती देतो आणि आपण शिकून संघटित होऊन अशा लोकांच्या विरोधामध्ये संघर्ष करूया ही अपेक्षा व्यक्त करून आज बहुजन संघटक या पेजच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. हर्ष स्थूल आणि या सगळ्यांचंच आभार व्यक्त करतो. भावांनो, तुमचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. या लॉकडाऊनच्या काळात लोकांपर्यंत ही विचारांची मेजवानी देत आहे. शाहू महाराजांवरती आपण आवर्जून काही पुस्तकं वाचली पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांवरती जयसिंगराव पवार यांनी फार मोठं काम केलेलं आहे. ते पुस्तक आपण जरूर वाचावं. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये प्रेरणा येईल ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि आज या लाईव्हचा याच ठिकाणावरती शेवट करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाहू महाराज, जय भीम. सगळ्यांना लॉकडाऊनच्या निमित्तानं इतकंच सांगतो की घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय भीम.